Okay, so the ones who have responded very sincerely and humbly and very, very faithfully, they turned away from their old ways. वो लोग chosen group में प्रभु ने उनको लेकर आया. अशा लोकांना परमेश्वराने निवडलेल्या लोकांच्या गटामध्ये घेऊन आला. हाँ, ये जो chosen है ये बहुत कम लोग हैं. जे निवडलेली लोक आहेत ती खूप थोडी आहेत, संख्येने थोडी आहेत. लेकिन वो लोग जो लोग ने विश्वासु होकर नम्रता से विश्वास से प्रभु यीशु की कृपा को स्वीकारा, प्रभु यीशु का कार्य को स्वीकारा और उन्होंने वो उद्धार को भी स्वीकारा. They are the ones who are called the chosen ones. अशा लोकांना निवडलेले लोक असं बोलण्यात आले. Praise God. And the Bible says आणि पवित्र शास्त्र सांगतं that we आपण who have received Christ Jesus in our life आपण जे आपल्या जीवनात प्रभू येशूला स्वीकारलेला आहे and we have responded to his grace आपण त्याच्या जी कृपा आहे त्याला प्रतिसाद दिलेला and आहे responded to his call आणि त्याच्या बोलावण्याला प्रतिसाद दिला and we turned away our ways आणि आपण आपले मार्ग बदलले and surrendered our lives to God. आणि आपलं जीवन आपण प्रभूला समर्पित केलं. We are the chosen group. आपण हे निवडलेल्या गटामध्ये आहोत. You know, when were you chosen? तुमचं निवड कधी झाली? Not when you accepted him. जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारलं प्रभू येशूला तेव्हा नाही. Not when you knew God. जेव्हा तुम्हाला देव कळला तेव्हा नाही. The Bible says in Ephesians 1:4. पवित्र शास्त्र इफिस्करास 1:4. 1:4 मध्ये सांगतं. It clearly says इथं सांगण्यात आलेलं आहे that you were chosen in Christ when, not when you knew God, not when you accepted Jesus, not when you repented. You were chosen before the foundation of the world. आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडलेले आहे. सृष्टि के स्थापन होने के पहला हमको प्रभु यीशु में चुन के रखा है. Amen. We are chosen in Christ. आपल्याला प्रभू येशू मध्ये निवडलेलं आहे. When? केव्हा? Not when you repented. जेव्हा तुम्ही पश्चाताप केला तेव्हा नाही. Not when you knew about Jesus. जेव्हा तुम्हाला प्रभू येशू विषयी कळलं त्यावेळेस नाही. Your destiny was chosen in Christ before the foundation of the world. या जगाच्या स्थापनेपूर्वीच तुम्हाला निवडण्यात आलेलं आहे. You are in the heart of God. तुम्ही देवाच्या हृदयात आहात. Even then, तेव्हा सुद्धा when you were not even created, जेव्हा तुमची निर्मिती सुद्धा झाली when नव्हती, God did not even create heavens and earth, जेव्हा देवाने पृथ्वी आणि हा स्वर्ग सुद्धा निर्माण नव्हता केला, you were in God's heart. तुम्ही तेव्हाच देवाच्या हृदयात होता. Now this is difficult to imagine. हे खूप अवघड आहे आपण कल्पना It's very करण्यासाठी. difficult to believe. आपल्याला हे विश्वास ठेवण्यासाठी थोडं अवघड वाटतं, But we must believe this. पण आपण ह्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. You were in the heart of God. तुम्ही देवाच्या हृदयात आहात And you were in the heart of God. That's why God chose you at the right time. You were in God's heart. प्रभु का हृदय में, प्रभु का हार्ट में आप थे, इसलिए प्रभु ने आपको सही समय में चुना है. Praise God. You know, हम लोग सोचते कि अरे मैं आज प्रभु को जाना, प्रभु को अभी पहचाना, इसलिए मेरा उद्धार हुआ है. Yes, that was the right time for you. वो आपके लिए सही समय था, इसलिए प्रभु का कॉल आपने सुना. You know, प्रभु के टाइमिंग में जब हम लोग रहते ना, चीजें राइट समय में राइट चीजें होती है. You know, the timing of God. One day we will see about what is God's timing. आपण एकदा देवाची वेळ काय आहे याविषयी But जाणून घेऊ. when you accepted Jesus, जेव्हा तुम्ही प्रभू येशूचा स्वीकार करता, that was the right time that you came to God. ती एक उत्तम वेळ आहे जेव्हा तुम्ही देवाच्या कडे येता. And this time was designated before the foundation of the world. आणि हे वेळ कधी साधलेली आहे? जेव्हा पृथ्वीची किंवा सृष्टीची निर्मिती सुद्धा झाली नव्हती तेव्हा. जब हुआ भी नहीं था, प्रभु ने सृष्टि भी निर्माण नहीं किया था, तब हमको चुन के रखा था उसने. तेव्हा देवाने आपल्याला निवडून ठेवलं होतं. Praise God. देवाची So स्तुती आहे. now you are in the chosen category. तुम्ही निवडलेल्या लोकांच्या गटामध्ये आहात. You were called,
तुम्हाला बोलवण्यात आले, You responded to that call. तुम्ही त्या बोलवण्याला प्रतिसाद दिला, You gave your life to Jesus. तुम्ही तुमचं जीवन प्रभूला दिलं, We repented. आपण पश्चाताप केला, We accepted that grace. आपण त्याच्या कृपेचा स्वीकार केला, We acknowledged Jesus as your Savior. तुम्ही त्याला तारणहार म्हणून स्वीकारलं, And now, आणि from आता the called, you have come into the chosen. निवडलेल्या लोकांच्या गटातून आता तुम्ही निवडलेल्या लोकांमध्ये हा, आहात, बुलाने बोलवलेल्या वाले- लोकांच्या मधून तुम्ही निवडलेल्या लोकांच्या Praise गटात आलात. God. From called to chosen. बोलवल्याच्या गटातून आता निवडलेल्या गटात आपण आलो आहोत. Now, when you are in the chosen, जेव्हा तुम्ही निवडलेल्या लोकांच्या गटात आहात, you are in the plan of God. तुम्ही देवाच्या योजनेत आहात. See, the plan of God is not active when you are in the called group. जेव्हा तुमचा विश्वास सक्रिय नव्हता, जेव्हा तुम्ही बोलवलेल्या गटात होता. नहीं, प्रभु का योजना आपके जीवन में तब तक लागू नहीं है जब तक आप कॉल्ड ग्रुप में से चोजन ग्रुप में नहीं आते. Yes. जब तक हम लोग उसको स्वीकारते नहीं, हम लोग उसको एक्सेप्ट नहीं करते, हम लोग उसको अक्नॉलेज नहीं करते कि वो हमारा प्रभु है, हमारा खुदा है, हमारा उद्धार करता है, हमारा निर्माण करता है, तब तक प्रभु का योजना हमारे जीवन में लागू नहीं होता है. भले ही प्रभु ने हमारे लिए योजना बनाया है, सी पूरा जग के लिए प्रभु ने योजना बनाया है, लेकिन जब तक लोग उसके कॉल को, उसके बुलाने को रिस्पॉन्ड नहीं करते, प्रतिसाद नहीं देते, तब तक प्रभु का योजना उनके लाइफ में लागू नहीं होता है. बिकॉज हम लोग ने प्रभु के बुलाने को रिस्पॉन्ड किया, प्रतिसाद दिया, हम लोग बुलाए हुए गट में से चुने हुए गट में आए, अभी प्रभु का योजना हमारे लाइफ में लागू है. नाउ यू आर इन गॉड्स प्लान. आता तुम्ही देवाच्या योजनेत आहात. That plan which God set for the Jews. ती योजना जी देवाने त्या यहुदी लोकांसाठी तयार केली होती, To give them a blessed future. त्यांना एक आशीर्वादित भविष्य देण्याची An eternal hope. आणि सार्वकालिक आशा देण्याची, To give them a kind of a resting place. त्यांना एक कुठली तरी विसाव्याची जागा द्यायची. To us, it is the heaven. आपल्यासाठी कोणती आहे ती विसाव्याची जागा? स्वर्ग. So God is giving you assurance of heaven for those people who are in the chosen category. देव ही आशा कोणाला देतोय की जे दुसरा गट आहे, जो निवडलेला गट आहे, या लोकांसाठी ही जागा आहे. See, because जो बुलाए हुए लोग थे ना, वो लोग ने सबने प्रतिसाद नहीं दिया है. So God is not guaranteeing any, future or any eternal hope for them. देव या लोकांना कुठली विसाव्याची आशा देत नाहीये किंवा जागा देत नाहीये. But for the chosen, पण निवडलेल्या लोकांसाठी who are the chosen? कोण आहेत हे निवडलेले लोक? The ones who responded to God, ज्यांनी देवाला प्रतिसाद दिलाय बोलवण्याला, who humbled themselves, त्यांनी स्वतःला नम्र केलं, who acknowledged Jesus, ज्यांनी देवाला जाणलं, who acknowledged Jesus, ज्यांनी देवाला जाणलं, जिन्होंने यीशु को acknowledge किया, accept किया, ऍक्सेप्ट किया, स्वीकार किया, स्वीकारलं, वो लोग चुने हुए लोग हैं और उनके लिए प्रभु की योजना चालू है, लागू है. Amen. That's why Bible says, no, I know my plans for you. म्हणून तर पवित्र शास्त्र सांगतं की देव म्हणतो की मला माहिती की तुमची योजना काय, योजना जर्माया काय आहे. इर्मया 29:11 क्या बोलता है कि मैं जानता हूं कि तुम्हारे लिए मैंने क्या योजना बनाई है, अच्छी योजना बनाई है. I have plans that you will prosper. I have plans that you will be successful. And I have plans that you will enter into my place of rest. कि आप मेरे विश्रांति की जगह में आप प्रवेश करो, ये मेरी योजना है. That is heaven. आणि ती कुठली जागा आहे तर ते स्वर्ग आहे. Praise God. Now we are in the chosen category. आपण निवडलेल्या लोकांच्या गटामध्ये आहोत. Now this chosen category, ही जी गट आहे, हा जो निवडलेल्या लोकांचा गट आहे, they are the ones who are carrying the real faith in their life. ही लोक आहेत जे त्यांच्या जीवनामध्ये खरा विश्वास घेऊन चालतात. हाँ, इनके लाइफ में जो फेथ है, ये सच्चा फेथ है, Amen. ये रियल फेथ है. क्योंकि सब लोग जो बुलाए हुए लोग हैं, वो लोग फेथ में नहीं है. वो लोग ने सिर्फ सुना प्रभु का मैसेज. बहुत लोग ने, आपने भी एक्सपीरियंस किया रहेगा कि बहुत लोग ने प्रभु का मैसेज सुना, लेकिन वो लोग ने रिस्पॉन्ड नहीं किया. क्यों ने रिस्पॉन्ड किया? क्योंकि वो लोग ने प्रभु पे विश्वास ही नहीं डाला. हम लोग ने, जो चुने हुए लोग हैं, वो लोग ने प्रभु के बुलाने के ऊपर विश्वास डाला कि हाँ, यही सच्चा प्रभु है, यही मेरा उद्धार करता है, यही मेरा निर्माण करने वाला प्रभु है, यही मेरा चंगाई करने वाला प्रभु है.
when they responded by faith, त्यांनी जेव्हा प्रतिसाद दिला विश्वासाने, that is real faith. तोच खरा विश्वास आहे. And that faith is not on their own self. तो विश्वास त्यांचा स्वतःवर नव्हता, That faith was on Jesus, तो विश्वास त्यांचा प्रभू येशूवर on होता, God. देवावर होता. That's why that faith is true faith. म्हणून तर तो एक खरा विश्वास आहे. That means your faith is true faith. कारण म्हणजेच तुमचा विश्वास हा खरा विश्वास आहे. Ones who are in the chosen group, जेव्हा जी लोक या गटामध्ये येतात, निवडलेल्या लोकांच्या their गटामध्ये, faith is genuine. त्यांचा विश्वास हा खरा विश्वास That आहे. means you are the chosen, your faith is genuine. जर तुम्ही निवडलेले लोक आहात तर तुमचा विश्वास सुद्धा खरा विश्वास आहे. You are the chosen ones तुम्ही निवडलेलेच लोक आहात, because you have responded to him. कारण तुम्ही त्याला प्रतिसाद दिलेला आहात. आप लोग ने उसको रिस्पॉन्ड किया है, आपने प्रतिसाद दिया है, Amen. आपका विश्वास आपने सक्रिय बनाया है, आपका विश्वास सच्चा है, आपका विश्वास जिंदा है, एक्टिव है. That's why you are in the chosen category. म्हणून तर तुम्ही या निवडलेल्या लोकांच्या गटामध्ये आहात. And God knew आणि देवाला माहिती आहे when, कधी, before the foundation of the world, ही सृष्टीच्या निर्मितीच्या अगोदर पासून तुम्ही त्या गटामध्ये आहात. who will respond to my call. कोण माझ्या बोलवण्याकडे प्रतिसाद देईल हे देवाला अगोदरच माहिती आहे. जग का स्थापन होने के पहला प्रभु जानता था कि कितने लोग मुझे प्रतिसाद देंगे, कितने लोग मेरे पे विश्वास रखेंगे, कितने लोग मेरे बुलाने पर मेरे पास आएंगे, कितने लोग मेरे पे जेन्युइन फेथ रखेंगे. God knew this देवाला हे माहिती होतं, because you are in his heart. कारण तुम्ही त्याच्या हृदयात होतात. Praise God. And now the ones who are in the chosen category, आणि जे आता ती लोक ज्या निवडलेल्या गटामध्ये आहेत, who have genuine faith, ज्यांच्याकडे खरा विश्वास आहे, true faith, खरा विश्वास आहे, their faith will be tested. आता त्यांच्या त्या विश्वासाची चाचणी होणार. You know, people in the called group, या बोलवलेल्या लोकांच्या गटामध्ये there is no faith, तिथे विश्वास नाहीये, so they will not be tested. मग त्यांची तिथे परीक्षा नाही होणार. But the ones who are chosen, पण जे निवडलेले लोक आहेत, who have faith, ज्यांच्यामध्ये हा विश्वास आहे, their faith will be tested. त्यांच्या विश्वासाची परीक्षा होणार. You know, many times, many of these, children of God will go through many different trials. या गटातले अनेक लोक आहेत, अनेक कुठल्या ना कुठल्या कष्टामध्ये, संकटामधनं जात असतात. Many times you must have gone through many trials. तुम्ही पण अनुभवलं असेल हे. आप लोग भी गए रहेंगे अलग अलग तकलीफों से, अलग अलग ट्रायल से, अलग अलग परिस्थितियों से, समस्याओं से. Why? का? Many times there is a test of your faith. का? कारण की तुमच्या विश्वासाची तिथे परीक्षा होत असेल. God tests our faith. देव आपल्या विश्वासाची चाचणी घेतो, परीक्षा घेतो. If there is faith, जर तिथे विश्वास आहे, then God has to test it. तर तिथे देवाने त्याची परीक्षा घेतलीच पाहिजे. To check, जाणण्यासाठी, तपासने के लिए कि ये genuine faith है कि नहीं, की हा खरा विश्वास आहे की नाही, ये कितना देर टिकेगा, हा किती वेळ अजून राहू शकतो विश्वास. if थोड़ा प्रॉब्लम्स आया, ये faith चले जाएगा, क्या ये faith टिकेगा? God has to test that faith. देवाला तो विश्वास हा चाचणी करायलाच पाहिजे. That's why many of you must have gone through many different situations. म्हणून अनेक लोक आता या अनेक समस्यामधून जात आहेत. Why? का? To test your faith. तुमचा विश्वास तपासण्यासाठी. Because कारण the testing of your faith, तुमच्या विश्वासाची जी चाचणी आहे, Bible says, पवित्र शास्त्र सांगतो, it is more precious than gold. ही चाचणी जी आहे ती त्या सोन्यापेक्षा खूप मौल्यवान आहे. Gold जो बहुत कॉस्टली ऑर्नामेंट है या कॉस्टली मेटल है, धातु है, इससे भी कॉस्टली आपका फेथ का टेस्टिंग है. वो गॉड के नजर में, प्रभु के नजर में आपका विश्वास सोना या फिर कोई भी प्रेशियस मटेरियल या मेटल हो, उससे कई गुना ज्यादा प्रेशियस है. बिकॉज इन हेवन एवरीथिंग इज ऑफ गोल्ड. कारण की स्वर्गामध्ये प्रत्येक गोष्ट ही सोन्याचीच आहे. सब गोल्ड है वहां पे, सगळं सोनंच आहे तिथे. लेकिन वहां पे जाने के लिए जो फेथ लगता है वो सिर्फ धरती पे मिलता है. पण तिथे जाण्यासाठी जो विश्वास लागतो तो फक्त या पृथ्वीवरच मिळतो. सी हेवन में अगर हम लोग फेथ का बारे में बोलेंगे तो इतना डिफिकल्ट नहीं है फेथ रखना. बिकॉज हेवन में देयर इज नो ऑपोजिशन. कारण स्वर्गामध्ये कुठलेच अडखळण नाहीये. कोई विरोध नहीं है हेवन में. विरोध किधर आता है? अर्थ पे. विरोध अर्थ में आता है, हेवन में नहीं है. डेविल अर्थ में है, हेवन में नहीं है.
इसलिए ऑपोजिशन या विरोध या ये समस्या ये अर्थ में है, इसलिए इधर फेथ का टेस्टिंग है, हेवन में नहीं। सी हेवन में आपका फेथ रहेगा, लेकिन दैट फेथ विल बी वेरी इजी फेथ, पण तो विश्वास खूप सहज विश्वास असेल, बिकॉज देयर इज नो ऑपोजिशन इन हेवन. कारण तिथे काही अडखळण नाही, काही विरोध नाहीये. बट व्हाट इज गॉड मोर इंटरेस्टेड? पण देव जास्त कशात इंटरेस्टेड आहे किंवा when he sees your उत्सुक आहे, faith being tested on this earth. तो हे बघतो जेव्हा की तुमचा विश्वास या धरतीवर या पृथ्वीवर हाँ. तपासला जातो. इधर फेथ तुम्हारा और मेरा टेस्ट होता है ना, जब प्रभु देखता है कि अरे मेरे बच्चे मेरा फेथ के टेस्टिंग से जा रहे, गॉड इज वेरी हैप्पी बिकॉज ही नोज दैट इट इज मोर प्रेशियस देन गोल्ड. देवाला खूप आनंद होतो जेव्हा त्याची लेकरं या परीक्षेतून विश्वासाच्या चाचणीतून जातात, कारण त्याला माहितीये की हे सोन्याहून सुद्धा मौल्यवान आहे. Praise God. You are so precious because God sees that when your faith is tested, he will see that, you know, he will show you many ways to come out of that testing. देव तुम्हाला अनेक मार्ग दाखवेल या तपासणीतून किंवा या परीक्षेतून बाहेर But पडण्यासाठी, you will have to go through that test पण तुम्हाला त्या परीक्षेतून जावंच लागेल, because your faith has to be proven genuine. कारण तुमचा विश्वास हा तिथे सच्चा होना सच्चा होना चाहिए, चाहिए, सिद्ध किंवा होना खरा होना चाहिए. पाहिजे. हाँ, प्रभु जानता है आपका फेथ, देवाला माहितीये तुमचा विश्वास, लेकिन क्या हम लोग जानते हैं हमारा फेथ क्या है? अगर जब तक प्रभु टेस्ट नहीं करता है, प्रभु हमको फेथ नहीं दिखाता है कि तुम्हारा फेथ क्या है. सी टेस्टिंग प्रभु के लिए नहीं है, टेस्टिंग इज फॉर अस. क्योंकि हम लोग जो खुद पे बोलते हैं ना कि हाँ मेरा फेथ है, मैं तो बहुत फेथ में हूं, लेकिन जब टेस्टिंग टाइम आता है ना, तब जब सिद्ध होता है कि फेथ जेन्युइन है कि नहीं है, वो प्रभु के लिए नहीं दिखाने के लिए, हम लोग को दिखाने के लिए कि तुम्हारा फेथ जेन्युइन है कि नहीं है. डिड यू गेट दिस? तुम्हाला हे समजलंय का? गॉड नोज आवर हार्ट, देवाला आपलं हृदय ही माहिती, नोज आवर फेथ. तो आपला विश्वास जाणतो. दैट्स व्हाट ही डिड विद द डिसाइपल्स. तेच त्यांनी शिष्यांबरोबर ही केलं. पुट देम इनटू द टेस्ट. त्यांनी देवाने त्या शिष्यांना परीक्षेमध्ये वो ठेवलं, टेस्ट में डाला, वो समुद्र के बीच में भेजा, उधर जाने को बोला, उनको वो स्टॉर्म को फेस करने को बोला. लेकिन वादळाला परीक्षेत हाँ, घातलं. लेकिन प्रभु ने क्या किया? टेस्ट किया उनका फेथ को. Amen. लेकिन उनको समझ में आया, ओ अभी तक अपना फेथ ना डेवलप नहीं हुआ है. हाँ, हम लोग स्वीकारा है प्रभु का हमारे ये मास्टर है, लेकिन जब प्रॉब्लम्स आता है हम लोग फेथ भूल जाते हैं. We forget faith. आपण विश्वासाला विसरून जातो. That's why God shows you what is the standing of your faith before Him. म्हणून तर देव दाखवून देतो की तुमचा विश्वास कुठे उभा आहे, त्याच्या पुढे Praise God. कितपर्यंत आहे तुमचा हाँ, विश्वास. किधर हम लोग कितना फेथ बढ़ा है, क्योंकि जब हेवन में जाएंगे, जेव्हा आपण स्वर्गात जाऊ, कलिसिया जो प्रभु की मंडली है, बाइबल कहती कि प्रभु हर एक कलिसिया को मेजर करेगा, उसका विश्वास को तपासेगा, उसका विश्वास को चेक करेगा, स्पिरिचुअलिटी को चेक करेगा हेवन में, है ना. So now you are in the category of the chosen ones. तुम्ही आता कुठल्या गटात आहात? दुसऱ्या गटात, So निवडलेल्या your लोकांच्या. faith will be tested. तुमच्या विश्वासाची परीक्षा होईल. Now once your faith is tested and genuine, आणि जेव्हा तुमच्या विश्वासाची परीक्षा होईल आणि तो तपासला जाईल आणि तो खरा ठरला जाईल, then God will put you in a third category. मग देव तुम्हाला तिसऱ्या गटामध्ये ठेवेल. You want to know what is a third category? आणि तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तो तिसरा गट कुठला आहे. When the Lord told me about this third category, I was so happy. जेव्हा देवाने मला या तिसऱ्या गटाबद्दल सांगितलं, मी खूप आनंदी झालो. The first group is called the called group. पहिला गट कुठला? बोलवलेल्या लोकांचा. Second group is called the chosen group. दुसरा कुठला? तर निवडलेल्या लोकांचा. Now third group, आणि आता तिसरा गट. you can open your Bibles to Revelations chapter 17 verse 14. प्रकटीकरण 17:14. Now this is called the third group. Now the third group is what is the ultimate plan of God in your life. Read Revelations chapter 17 प्रकटीकरण 17:14. 14. हे कोकऱ्या बरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील, कारण तो प्रभू आणि राजांचा राजा आहे, आणि पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू असे जे त्याच बरोबर आहेत तेही विजय मिळवतील. Praise God. Amen. Now look at this third category. या तिसऱ्या गटाकडे पहा.
those who are with Jesus, जे प्रभू बरोबर होते, they are called, ते बोलावलेले, they are chosen, ते निवडलेले, and they are also called the faithful. आणि त्यांना कोणाला काय बोलले असतील? विश्वासू लोक. When the chosen people go through testings and trials, जेव्हा हे निवडलेले लोक समस्येतून जातात, परीक्षेतून जातात विश्वासाच्या, and when they stand that faith, आणि जेव्हा ते त्या विश्वासावर उभे राहतात, they खरे don't ठरतात, leave the ground. ते जेव्हा ही भूमी, परीक्षेची भूमी सोडत नाहीत, They endure all these things. ते त्याला टिकून राहतात, They hold on to the word of God. ते त्या विश्वासाला, वचनाला धरून ठेवतात, They depend on the Holy Spirit. ते पवित्र आत्म्यावर अवलंबून They राहतात, walk by the word of God. ते वचनाप्रमाणे चालतात, They will face all the attacks of the devil. ते सैतानाचे सर्व संकटांना सामोरे जातात, They face the opposition of Satan. सैतानाचा जे विरोध आहे त्याला पण ते सामोरे जातात, They go through many kind of persecutions. ते अनेक छळातून जातात. Then तेव्हा God says देव म्हणतो, they are called the faithful. देव म्हणतो हे विश्वासू आहेत माझ्यासाठी. Praise God. That's the ultimate group that God is looking for. आणि ह्याच गटाकडे देव बघत आहे. God is not looking at the called ones. देव त्या बोलवलेल्यांकडे बघत नाहीये. God is not only looking at the chosen ones. देव फक्त त्या निवडलेल्या लोकांकडे बघत But नाहीये. I'm telling you from the Bible. मी हे पवित्र शास्त्रातून सांगतोय. God is looking from the called to the chosen to the faithful ones. देव या तीन गटांकडे बघतोय, बोलवलेले, निवडलेले आणि हे विश्वासू जे लोक आहेत. जो faithful वाले लोग हैं, वो लोग ultimate group है जो प्रभु के नजदीक है. आणि हा जो ग्रुप आहे जो देवाच्या खूप जवळ आहे. This group which is called the faithful, जे विश्वासू असे गणले गेलेत, हाच जो गट आहे, who heard the call of God. ज्यांनी देवाचं बोलवणं ऐकलं. वो लोग ने chosen group में रह के persecutions को सफर किया, attacks को सफर किया, faith का testing हुआ, प्रभु के वचन को पकड़े रखे, प्रार्थना में strong रहे, विश्वास में चलते रहे, opposition बहुत face किया, हर lack में से गए. Then they move from the chosen to the faithful group. मग आता ही निवडलेली जी लोक होती ती आता कुठल्या गटामध्ये गेली? विश्वासू अशा गटामध्ये गेली. God is happy when you are in that faithful group. देव आनंदी होतो जेव्हा तुम्ही त्या विश्वासू गटामध्ये जाता किंवा राहता. Yeah, so don't worry, even if you are in the chosen, घाबरू नका, जरी तुम्ही निवडलेल्या लोकांमध्ये आहात, you are the chosen ones. तुम्ही निवडलेलेच लोक आहात. 1 Peter 2:9 says, 1 पेत्र 2:9 सांगतो, you are the chosen generation. तुम्ही निवडलेली पिढी आहे. If you open your Bibles to 1 Peter 2:9, 1 पेत्र 2:9, आप चुने हुए राष्ट्र है, तुम्ही निवडलेले राष्ट्र आहात, आप रॉयल प्रीस्टहुड है, राजकीय याजक हो, पवित्र राष्ट्र हो और एक विशेष प्रकार के लोग हो. Now who are those peculiar people? तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजककरण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. ये देवाचे स्वतःचे लोक कोण है? The ones who are faithful. देवाचे स्वतःचे लोक कोण आहेत? जे हे विश्वासू गटातले लोक आहेत ते आहेत. See, it starts from the chosen generation. निवडलेल्या वंशापासून, It starts from there. तिथून सुरुवात होते. Then it becomes a royal priesthood. मग नंतर राजकीय याजकपण, Then it's a holy nation. मग पवित्र राष्ट्र, And then you are also called a peculiar people. या विशेष लोग. मग तुम्हाला विशेष असे लोक सुद्धा गणण्यात येतं. वे विशेष लोग कौन है? जो प्रभु के लोग हैं. Amen. The ones who are called of God. जे देवाने त्याला त्याचे स्वतःचे लोक असं बोलले गेले, ती लोक. And they are the ones who are called the faithful ones. आणि अशाच लोकांना विश्वासू लोक असे गणले आहेत. Why are they faithful? ते का विश्वासू आहेत? Because they went through all these things. कारण ते या सर्व गोष्टीतून गेलेले आहेत. They went through so many of trials. ते खूप संकटातून, त्रासातून गेले आहेत. They stood their faith. ते त्यांच्या विश्वासावर उभे राहिले. विश्वास पे खड़े रहे. Oppositions आया, हर चीज को फेस किया, लेकिन विश्वास को नहीं छोड़ा. Amen. प्रभु का वचन को नहीं छोड़ा, प्रभु यीशु को नहीं छोड़ा, लास्ट तक टिके रहे. This chosen are now called
the faithful ones. आता या जे निवडलेली लोक आहेत त्यांना आता विश्वासू लोक असं गणलं गेले. Praise God. Amen. Yes, we are chosen. आपण निवडलेली लोक आहोत. Yes, God has chosen us देवाने आपल्याला निवडलेलं आहे. before the foundation, सृष्टीच्या निर्माणाच्या अगोदर सुद्धा, when we were not even created. जेव्हा आपलं निर्माण सुद्धा झालं And नव्हतं, when you are in the process, जेव्हा तुम्ही त्या प्रक्रिया में रहता है, प्रक्रियेतून जात होतात, जब God टेस्ट करता है, देव जेव्हा तुम्हाला परीक्षित पाहतो, विश्वास से टेस्ट करता चाचणी है, घेतो तुमच्या विश्वासाची. and जब हम लोग वो विश्वास से बाहर निकलते हैं, जेव्हा आपण या सगळ्यातून बाहेर येतो, या चाचणीतून बाहेर येतो, फिर प्रभु बोलता है, मग तेव्हा देव म्हणतो, हाँ ये मेरे विश्वास क्यों लोग हैं, हे माझे विश्वासू लोक ये आहेत, मेरे लोग हैं. ही माझी लोक आहेत. It's not I'm not saying that what do you call that, the grace of God is not working in our life. मी असं म्हणत नाही की देवाची कृपा आपल्या जीवनात कार्य करत नाहीये. Yes, God's grace is working. देवाची कृपा आपल्या जीवनात कार्य करते. God's grace never goes even if you're going through trials. देवाची कृपा कधी जात नाही किंवा बंद पडत नाही जेव्हा तुम्ही ट्रायल किंवा त्रासातून संकटातून जाताय. परसिक्यूशन से या ट्रायल से जब हम लोग जाते हैं तब प्रभु का कृपा निकल नहीं जाता है. बहुत लोग को ऐसा सोचते हैं कि अरे प्रभु का कृपा ही नहीं है, इतना तकलीफ से जा रहा हूं, इतना प्रॉब्लम से जा रहा हूं, ये प्रभु का कृपा है कि नहीं? No, God's grace always remains. देवाची कृपा नेहमी असतेच. Don't have this question in your mind. असा प्रश्न स्वतःला कधीच पडू देऊ नका. That's what the devil tells you. हे तुम्हाला सैतान सांगेल. See, he says, see, you're not faithful. तो सांगेल की तुम्ही विश्वासू नाहीये. You're not worthy. तुम्ही काही लायक नाहीये कुछ तो त्याच्यात. गड़बड़ किया इसलिए इतना तकलीफ है तुम लोग. काहीतरी तू चुकीचं केलेस म्हणून तर तुला एवढा त्रास सहन करावा कुछ लागतो. तो गलती किया है, कुछ पाप किया है, इसलिए प्रभु ना ऐसा तुम्हारे साथ बिहेव कर रहा है. That's what he tells us असं सैतान आपल्याला सांगेल in our mind. आपल्या मनामध्ये. And he wants to paint a wrong picture of God in your mind. आणि तो देवाचं चुकीचं चित्र तुमच्या मनात निर्माण करेल. And he will tell you, see, because you are not worthy, God is very holy, you have sinned, that's why God is punishing or judging you. मग तो सांगेल की तू काहीतरी पाप केलंय पण देव पवित्र आहे म्हणून तो तुम्हाला पनिश करतोय किंवा शिक्षा देतोय. असं तो तुम्हाला खोटं सांगेल जो शैतान. वो भी बाइबल से बताएगा, जो तुम बोओगे ना वो काटोगे. He will tell you like this also. Whatever you sow, you will reap. जे काही तुम्ही पेराल तेच उगवणार. हाँ, ये see, देखो तुम पाप किया ना, अभी तुमको भोगना पड़ेगा, उसको सहन करना पड़ेगा. So that is the false and the lie of the devil. हे सैतानाचं खोटं आणि खोटं आहे. See, God's grace does not need qualification. देवाची कृपा कुठलंही आपल्याला पदवीची गरज नाहीये, शिक्षणाची गरज नाहीये. पात्रते की जरूरत नहीं है. जब ये राजा ने वो सर्वेंट्स लोग को भेजा ना कि जाओ बुला कर लेकर आओ, राजा ने उनको क्वालिफिकेशन नहीं दिया, यही लोग को लेकर आओ, यही स्पेशल लोग को लेकर आओ. नहीं, राजा बोला जो भी दिखता है उसको लेकर आओ, वो लंगड़ा हो, लूला हो, अंधा हो, जो भी हो लेकर आओ. लेकिन जब वो लेकर आया, वो राजा ने वो ग्रुप में एक आदमी को देखा जिसके पास वो बैंक्वेट का वस्त्र नहीं था. त्या मेजवानीचे वस्त्र त्याच्याकडे नव्हते. वो एका एक माणसाकडे. आदमी के पास वो जो मेजवानी का जो वस्त्र था, रोब था, वो उसने पहना ही नहीं था. तब राजा ने पूछा कि तुम यहाँ पे कैसे आए? हाउ डिड यू कम इन दिस ग्रुप? तू इथे कसा आला या गटामध्ये? See, that person is the called person. तो व्यक्ती कोण होता? जो बोलवलेला होता. He cannot be in the group of the chosen. तो त्या बोलवलेल्या लोकांच्या गटामध्ये नाही येऊ The शकत. ones who are only called जे फक्त बोलवलेले and they आहेत did not respond, आणि ज्यांनी प्रतिसाद दिला नाहीये, they are the ones who don't have the robe of the banquet. अशा लोकांकडे मेजवानीचे वस्त्र नाहीये. What is the robe of the banquet? मग मेजवानीचे वस्त्र काय आहेत? It is the righteousness of Jesus. ती वस्त्र म्हणजे काय? तर प्रभू येशूची नीतिमत्ता. हाँ, हम लोग ने जब प्रभु यीशु को चुना, प्रभु ने हमको उसके वस्त्र दे दिए, उसका राइचियसनेस दे दिया, उसका नीतिमत्ता दे दिया, और हम लोग अभी उसका राइचियसनेस पहने हुए हैं. Amen. That's the robe of the banquet. हेच मेजवानीची वस्त्र होती, त्याची नीतिमत्वता. The ones who are chosen, who responded to the call of God, have worn the robe of God. ज्यांनी देवाच्या बोलवण्याला प्रतिसाद दिला तीच लोक हे प्रभू येशूची नीतिमत्ता म्हणजेच मेजवानीची वस्त्र धारण करू शकतात. अभी हम लोग ने प्रभु यीशु का नीतिमत्ता को स्वीकार किया और पहना है.
Amen. जो लोग ने सिर्फ प्रभु की वाणी सुनी है लेकिन स्वीकार नहीं किया है, प्रभु उनको वो वस्त्र नहीं देगा। और ऐसे लोग प्रभु के मेजबानी में प्रभु अलाउ भी नहीं करेगा। वो एक गलती से एक आदमी आ गया, अंदर आया और प्रभु ने देखा, अरे तुम्हारे पास तो वस्त्र नहीं है, तुम यहां पे कैसे आए? लॉर्ड सेड, टेक हिम आउट इनटू डार्कनेस। देव काय म्हणतो की त्याला काढा बाहेर आणि अंधारात टाका. उसको डाल दो अंधकार में। Amen. See, because he did not respond to my call. कारण त्यांनी माझ्या बोलावण्याला प्रतिसाद दिला नाही. That's the ultimate, place for people who will not respond to the call of God. हीच ती जागा आहे जिथं देवाच्या बोलवण्याकडे लोक प्रतिसाद देत नाहीत. त्या लोकांसाठी ती जागा आहे. But for those who have responded to God's call, पण जे देवाच्या बोलवण्याकडे प्रतिसाद देतात, God has kept a kind of a banquet, त्यांच्यासाठी देव मेजवानी ठेवतो. a big celebration. एक मोठं सण उत्सव असल्यासारखं मेजवानी ठेवतो. That's what is going to happen in heaven. हेच तर स्वर्गामध्ये होणार आहे. The heaven, that place is chosen for you and me ती जागा, जे स्वर्ग आहे ते आपल्यासाठी बनवलेलं आहे. without our qualification. आपल्या पात्रतेशिवाय. कोई भी हम लोग रहने दो, हम लोग कोई भी बैकग्राउंड से आने दो, हम लोग कौन से भी रेस से आने दो, कौन सा भी जमात से आने दो, कौन सा भी जात से आने दो, प्रभु कोई भी क्वालिफिकेशन आज तक नहीं देखा, ना आगे देखेगा. That's the grace of God. हीच देवाची कृपा आहे. See, अगर ऐसा रहता था ना, तो हम लोग सिर्फ कुछ ही लोग हेवन में जाते थे जो हमारे खुद के काम के ऊपर, खुद के गुडनेस के ऊपर हम लोग प्रभु को बोल सकते थे, प्रभु देख मैंने इतना इतना सब किया, अभी मैं हेवन के पात्र हूं, अभी मैं स्वर्ग के पात्र हूं. लेकिन that is not God's grace. पण ही देवाची कृपा नाही, अशी देवाची कृपा नाही. Grace is nothing but whichever condition you were, you came as is and God accepted you. देवाची कृपा म्हणजे काय? तुम्ही ज्या परिस्थितीतून जसे काही आला आहात तसे देव तुम्हाला स्वीकारतो. Whether you were sick when you came, जेव्हा तुम्ही आजारी आहेत तेव्हा आलात, when you were rich or poor, तुम्ही श्रीमंत आहे गरीब आहात, whether you were born in a poor family, का तुम्ही गरीब घरात जन्मले आहात, or you were put down by these people, किंवा लोकांनी तुमचा नकार केलेला आहे, whichever condition you came from, कुठल्याही परिस्थितीतून तुम्ही आलेला आहात, God removed those conditions देव ती परिस्थिती काढून and टाकतो. God sees you फक्त देव तुम्हाला बघतो and He तिथे accepts you आणि देव तुमचा स्वीकार करतो. and He wants you to enter into His grace. आणि देवाची इच्छा असते की तुम्ही त्याच्या कृपेमध्ये प्रवेश करावा. And then God says, you are my chosen आणि one. मग देव तेव्हा तिथे म्हणतो की तुम्ही माझं निवडलेले पात्र आहात. Praise the Lord. देवाची स्तुती असते. From the called बोलवलेल्या लोकांमधून to the chosen आपण कुठे जातो? निवडलेल्या लोकांमध्ये. to become the faithful. कशासाठी? तर त्याचा विश्वासू असं पात्र होण्यासाठी. जो उसके विश्वासु लोग हैं, ये जो वर्स लिखा है Revelation 17:14, it talks about the war that will happen in the last days, in the last times. हे जे वचन लिहिलेलं आहे ते शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या काळात जे युद्ध होणार आहे त्या लोकांसाठी लिहिलेलं आहे. जो युद्ध प्रभु और सेटन के बीच में होगा, तब प्रभु बोलेगा कि ये जो मेरे विश्वासु और चुने हुए लोग हैं और जो विश्वासु रहे वो मेरे साथ है. Amen. वो मेरे साथ ही रहेंगे. Amen. Because I am the King of Kings and I am the Lord of Lords and I will carry my faithful people with me wherever I go. देव काय म्हणेल की मी राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आणि मी माझी लोक जिथं पण मी जाईल तिथं घेऊन जाणार. See, we are called the chosen, आपण we बोलवलेली are called लोक, the faithful. आपण विश्वासू निवडलेली लोक आहोत. Praise God. And that's the time when the devil is put to shame. आणि याच वेळेस जेव्हा आपल्याला देव विश्वासू असं गणण्यात येईल तेव्हाच तिथे सैतान स्वतःला खाली बघेल. वो उसका लज्जास्पद हो जाएगा शैतान, Amen. क्योंकि वो देखेगा अरे मैंने इसके विरुद्ध इतना प्लान किया, इतना योजना बनाया, लेकिन एक भी योजना इन लोग प्रभु के विरुद्ध काम नहीं करा मेरा. Amen. इसलिए वो देखेगा, वो प्रभु का हर टाइम चैलेंज करता है, देख आई विल मेरा इतना प्लान इन लोग के विरुद्ध में लगाऊंगा कि ये लोग तेरे को छोड़कर निकल जाएंगे, ये लोग तेरे को त्याग देंगे, ये लोग तेरे को कर्स करके निकल जाएंगे. लेकिन जब प्रभु उसके कृपा के द्वारा हमारे जीवन में काम करता है ना, तब शैतान का कोई भी योजना हमारे विरुद्ध नहीं चलेगा. Amen. और तब प्रभु उसको दिखाएगा, डेविल को, देख कि मेरे लोगों ने, मेरे बच्चों ने मुझे चुन के रखा है, लास्ट तक मेरे पास रखे है. नाउ द डेविल इज पुट टू शेम.
आणि आता सैतान स्वतःवर लाज वाटेल त्याला. He will be ashamed and he will go away from that place त्याला स्वतःची लाज वाटेल आणि तो त्या जागेपासून निघून जाईल. because he was proven wrong. कारण तिथं त्याला खोटं ठरवण्यात आलं. More than the schemes of the devil, the grace power is mighty. सैतानाच्या योजनांपेक्षा देवाची कृपा महत्वाची और सामर्थ्यशाली ठरली. सामर्थ्यशाली है प्रभु का कृपा. शैतान कितना भी प्लान करने दो, कितना भी स्कीम्स बनाने दो, कितना भी तुम्हारे विरुद्ध अटैक करने दो, डेविल का जो स्कीम्स है प्रभु का कृपा से पावरफुल नहीं है. Amen. God's grace is stronger and mightier than every plan of Satan. देवाची जी कृपा आहे ती सामर्थ्यशाली आहे. सैतानाच्या प्रत्येक कुठल्याही योजनेच्या वरती आहे देवाची कृपा. Praise the Lord. Amen. So look to God's grace. देवाच्या कृपेकडे लक्ष द्या. You are the chosen one. तुम्ही निवडलेले लोक आहात. You are the chosen generation. तुम्ही निवडलेली पिढी आहे. You know what is chosen generation means? निवडलेली पिढी म्हणजे काय? You begin a new generation. तुमच्यापासून ती नवीन पिढी तयार होते. If you are the first one to accept the Lord, जर तुम्ही एक पहिले आहात निवडले देवाला स्वीकारलेले, then through you generations will come to the मग Lord. तुमच्याद्वारे अनेक लोकांचं तिथे पिढी निर्माण होईल See, स्वीकारण्यासाठी. look at Abraham. अब्रामाकडे बघा, Look at Moses. मोशेकडे पहा, Look at Jacob. याकोबाकडे Look पहा, at Isaac. इसाकाकडे पहा, Look at Joshua. यहोशवाकडे पहा. You know, from them, the generations came to the Lord. त्यांच्यापासून पिढ्या देवाकडे आल्या. Why? Because they surrendered themselves to God. कारण त्यांनी स्वतःला देवाला समर्पित केलं. And the same way, आणि अशाच प्रकारे when you surrender yourselves to God, तुम्ही स्वतःला देवाकडे समर्पित करता, when you respond to God's grace, देवाच्या कृपेला तुम्ही प्रतिसाद देता, God calls you a generation. देव तुम्हाला पिढी असं गणतो. See, that means it's not that you are alone. God sees you as a generation. मग देव तुम्हाला एकटा असं बघत नाही तर एक पिढी असं बघतो. तुम्हारे में पीढ़ी देखता है प्रभु, पूरा जनरेशन देखता है. Amen. अगर मैं बोलूं, समझो इधर कौन है, मोइनी मोरे है. मोइनी मोरे एक जनरेशन है. Amen. सलोमी एक जनरेशन है Amen. जो प्रभु के चुने हुए जनरेशन है. समृद्धि कौन है? जनरेशन है प्रभु की, क्योंकि समृद्धि ने एक्सेप्ट किया प्रभु यीशु को. या फिर त्रिशा is a generation, because in Trisha God sees generation. Amen. God does not see one person. देव एक अशा व्यक्तीला पाहत नाहीये. प्रभु पूरा जनरेशन देखता आपने, Amen. है ना? That's how God sees you. अशा प्रकारे देव तुमच्याकडे पाहत आहे. So be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हा. You know, you are in the heart of God. तुम्ही देवाच्या हृदयात आहात. And I'm telling you, the grace of God is so powerful. देवाची कृपा किती सामर्थ्यशाली आहे. Let any schemes of the devil come against you. सैतानाच्या कुठल्याही योजना तुमच्या विरुद्ध येऊ द्या. The grace of God will draw you out of that plan. देवाची कृपा तुम्हाला त्या प्रत्येक संकटातून त्रासातून बाहेर काढेल. That is true. हे खरं आहे. If you are thinking जर तुम्ही विचार करत आहात कि this situation is very difficult for me, ही परिस्थिती माझ्यासाठी खूप अवघड आहे, where I have landed myself, मी जिथे आहे it is difficult for me to come out, या परिस्थितीतून बाहेर निघणं माझ्यासाठी खूप अवघड आहे, then I'll tell you a solution. मग मी तुम्हाला एक सोल्युशन किंवा एक समस्या का उत्तर बोलता हूं. उत्तर सांगतो. वो उत्तर ये है, look at the grace of Jesus. मग तुम्ही अशा परिस्थितीत देवाच्या कृपेकडे पहा. Because you are trying to sort that situation by your own strength. तुम्ही ती परिस्थिती स्वतः हाताळत आहात, स्वतःच्या सामर्थ्याने ते करत आहात, इसलिए वो सॉल्व नहीं हो रहा है. म्हणून ती परिस्थिती निवळत नाहीये. अगर आप प्रभु को बोलो, प्रभु इंटरवीन करो, प्रभु जर तुम्ही बोलताय मध्यस्थी करो, प्रभु बीच में आओ, then God's grace will intervene and he will bring you out of that situation. मग अशा परिस्थितीत देवाची कृपा तिथे मध्यस्थी करेल आणि तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढेल. Praise the Lord. देवाची Okay, स्तुती now असो. we've got only 1 minute left. Let's close our eyes, we'll pray, and I believe God has spoken to you. Dear Father, we give you praise and we thank you for this time. I pray, Father, that let them understand, Lord, that they are the chosen and the faithful category, Master. They are the faithful and the chosen group. And Lord, whatever situations they have gone through, I pray and I believe that it is for their good. It's a testing of the faith that produces patience. Lord, I pray in Jesus' name